नेहा भाग 2. माधवीला बरं नव्हतं म्हणून नेहा मदतीला गेलेली, पण तिथे जनाजीने नेहावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पण माधवीने वेळेत येऊन तिचा बचाव केला. आता पुढे. सकाळी उठल्या उठल्या माधवीने माहेरी जायची तयारी केली. अंगात जरा ताप होता, पण नेहाच्या मदतीने ते पटापट आवरत होती. दोघीही घराबाहेर निघाल्या. बैठकीत बसलेले जनाजी त्यांना जाताना बघत होते, पण त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न नाही केला. दोघीही नेहाच्या मामाकडे गेल्या. त्यांना अचानक आलेली बघून नेहाच्या आजीला नवल वाटलं. माधवीने झालेली सगळी हरकत तिच्या आईला सांगितली. ऐकून तिला धक्काच बसला. झालं ते झालं, आता पुढे बघूया असा विचार करून सगळे शांत बसले. एक दिवस संध्याकाळी नेहाच्या मामाच्या घराशेजारी राहणारी सुनंदा माधवीला भेटायला म्हणून आली. अशाच गप्पा करत असताना तिने नेहाला विचारलं, कितवीला आहेस? 10वीला. नेहा म्हणाली, अरे बा, आमची छकुली पण 10वीला आहे. सुनंदा म्हणाली, हो का? आम्ही आलो इकडे, पण नेहाच्या अभ्यासाचं खूप नुकसान झालं आमच्या आजारामुळे. माधवी म्हणाली, मग पाठव ना नेहाला माझ्या घरी, छकुलीबरोबर करेल अभ्यास ती पण. सुनंदा म्हणाली, चल आताच माझ्याबरोबर. सुनंदा नेहाला बोलली. नेहाने माधवीकडे बघितलं. जा, माधवी म्हणाली. नेहा सुनंदाबरोबर तिच्या घरी गेली. ये ना सुनंदा, ने नेहाला आत बोलवलं. छकुली, अगं ये छकुली. सुनंदा नेहा खुर्चीवर बसली. छकुली घरातून आली. काय आई? अगं ही नेहा आहे, माधवी मावशीची मुलगी, तुझ्याच वर्गात आहे बघ, तिला काय हवं ते बघ. सुनंदा असं बोलून आत गेली. नेहा आणि छकुली अभ्यासाबद्दल बोलू लागली. हळूहळू त्या दोघींची छान गट्टी जमली. त्यानंतर त्या नेहमी भेटत राहिल्या. एक दिवस त्यांच्या गप्पा सुरू असताना छकुलीचा मोठा दादा तिथे आला. काय करतेस इकडे? सांगू का आईला नाव? प्रतीकने छकुलीला टपली मारली. दादा, काय मला येता जाता मारत असतोस? छकुलीने चिडून म्हटलं. चिडकाबाई, बघ बघ कशी चिडली. प्रतीक मोठ्याने हसत होता. थांब आता तू. छकुली प्रतीकला मारायला धावली. तो पळू लागला. त्यांना बघून नेहा पण हसायला लागली. तिला हसताना बघून प्रतीक थांबला. तो एकटक नेहाकडे बघत होता. माहीत नाही का, पण त्याला वाटलं की ती अशीच हसत राहावी आणि त्याने तिला बघत राहावे. त्याला असं बघताना बघून नेहाला अवघडल्यासारखं झालं. ती शांत बसली. प्रतीकने डोळ्यांनी छकुलीला ही कोण असा प्रश्न केला. अरे दादा, ही आपल्या शेजारी माधवी मावशी राहायची ना, त्यांची मुलगी आहे नेहा. छकुली म्हणाली. अच्छा, नेहा का? प्रतीक म्हणाला. कुठे राहतेस? प्रतीक. नेहा काहीच उत्तर न देता तिथून निघून गेली. तिचं असं निघून जाणं प्रतीकला विचित्र वाटलं. तो रात्रभर नेहाचा विचार करत होता. तिचा तो हसरा चेहरा आणि घारे बोलके डोळे त्याला खूप आठवत होते. सकाळी उठल्या उठल्या झाडावरच्या 2 पपया तोडल्या आणि गेल्या नेहाच्या घरी. आजी, आईने पपई पाठवली आहे. इकडे तिकडे बघत त्याने दोन्ही पपया आजीच्या हातावर ठेवल्या. तितक्यात नेहा पण तिथे आली. हो का? तुझी आई कधीच कोणाला पपई देत नाही, एकटीच खात असते आणि ती सालपट तोंडाला घासत असते सारखी. आज कुठून दिवस निघाला देव जाणे, म्हणत आजी उठली आणि पपई ठेवायला आत गेली. बस, तुला चिवडा देते खायला, आजी म्हणाली. हो. प्रतीक बसला. आजीने नेहाच्या हाताने चिवडा पाठवला. नेहा चिवडा घेऊन आली आणि एका हातात पाण्याचा ग्लास पण. तिने चिवड्याची प्लेट प्रतीकच्या हातात दिली आणि पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला. किती दिवस राहणार आहेस अजून इकडे? प्रतीक म्हणाला. माहीत नाही. नेहा म्हणाली. छान आहे. प्रतीक. काय? नेहा. चिवडा. तुला काय वाटलं? प्रतीक. काही नाही. नेहाने हसत म्हटलं. दोघेही हसले. नेहा प्रतीकला खूप आवडली. मोठे झाल्यानंतर हिच्याशीच लग्न करायचं असं त्याने मनोमन ठरवलं. आपल्या विचारातच घरी आला. दारात पाय ठेवता तोच. 2 पपया होत्या, छान पिकलेल्या. आज मी तोडणारच होते. कोणी तोडल्या काय माहीत. खायचं होतं तर मागायचं ना, अशा चोरून का न्यायच्या? नालायक लोक. सुनंदाची बडबड चालूच होती. समोर छकुली कमरेवर हात ठेवून प्रतीकडे बघत हसत होती. सांगू का आईला आता? छकुली, चोंबडेपणा करू नकोस आता, नाहीतर मार खाशील. हा छकुली. प्रतीक म्हणाला. आई. छकुलीने सुनंदाला हाक मारली. तसाच प्रतीक बाहेर पळून गेला. दुपारी जेवण करून सगळे आराम करत होते. नेहा अभ्यास करत होती. तिच्या बाजूलाच नलिनी खेळत होती. इतक्यात नेहाचं लक्ष गेलं तर दारावर जनाजी पाटील उभे होते. नेहा घाबरून उठली. तिने नलिनीला कडेवर घेतलं आणि घरात पळाली. आज जाऊन तिने माधवीला उठवलं. तसेच सगळे उठून बैठकीत आले. माधवीची वहिनी पाणी घेऊन आली. जनाजी पाणी पिऊन बोलले. मी माधवी आणि माझ्या मुलांना घरी घेऊन जायला आलोय. आणि त्या दिवशी झालं त्याचं काय? माधवी चिडूनच बोलली. हे बघ, चुका होतात माणसाच्या हातून, म्हणून घर सोडायचं का? जनाजी म्हणाले. पुन्हा अशी चूक होणार नाही हे कशावरून? माधवी. नाही होणार, कारण ही मुलगी परत आपल्या घरी येणार नाही. जनाजी रागात बोलले. काय? माधवी. आवर आता निघायचं आहे आपल्याला. जनाजीचा आवाज चढला होता आता. बाकी कोणी मध्ये पडून काही बोलले नाही, कारण त्यांना वाद वाढवायचा नव्हता.
माधवीला पण वाटले की नाही, गेली तर सगळ्यांचंच नुकसान होईल, म्हणून तीही शांत बसली. माधवी आत जाऊन आवरू लागली. आता नेहाच्या डोळ्यात पाणी होतं. तिला बघून माधवी रडू लागली. दोघी मायलेकींची परत एकदा ताटातूट झाली. संध्याकाळी जेवण आटपून माधवी आणि जनाजी गावी जायला निघाले. नेहाने नलिनीला जवळ घेऊन पापा घेतला. राहुल आणि शालूला कडकडून मिठी मारली. माधवी रडतच निघाली. नेहा त्यांना नजरेआड होईस्तोवर बघत राहिली. नेहा अभ्यासाला छकुलीकडे जाऊ लागली. हळूहळू प्रतीकही तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागला. प्रतीक आता कॉलेज करत होता. तो वाणिज्य शाखेमध्ये पहिल्या वर्षाला होता. नेहाची मामी दररोज कुरकुर करत असे. नेहाचं तिथे असणं तिला अजिबात आवडत नव्हतं. नेहाच्या मामीने नेहाला त्रास द्यायला सुरू केला होता. ती पूर्ण घरातील कामे नेहाकडूनच करून घेत होती. ती काम करत असल्यामुळे जेवणाला तिला वेळ होत असे. तोवर तिची मामी सगळं जेवण संपवून टाकत असे. नेहासाठी थोडंफार जेवण उरत होतं, पण तिने तक्रार केली नाही. सगळ्या गोष्टी ती छकुलीला सांगत होती. प्रत्येकला कळलं की त्याला खूप वाईट वाटत होतं. नेहा घरी आली की तो काही ना काही तिला खायला देई आणि टवाळक्या करून तिला हसवण्याचा प्रयत्न करत राहत होता. नेहा आता त्याची छान मैत्रीण झाली होती. एक दिवस तिघेही अभ्यास करत असताना बाहेर ऑटोचा आवाज आला. बाहेर येऊन बघतात तर प्रतीकचा मोठा भाऊ, जो बाहेरगावी शिक्षणाला गेला होता, तो लग्न करून एका मुलीला घेऊन घरी आला. त्याने कोर्ट मॅरेज केलं होतं. सुनंदाने तर खूप तमाशा केला. त्या मुलीला घरात घ्यायला तयारच नव्हती ती. कसंबसं शेजाऱ्यांनी समजूत घालून तिला घरात घेऊ दिलं. त्या दिवशी प्रतीकच्या घरी सगळे नाराज होते, म्हणून त्यांनी जेवण नाही बनवलं. नेहाला ते बरं नाही वाटलं, म्हणून तिने स्वतः सगळ्यांसाठी जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घातलं. तिचा चांगुलपणा बघून प्रतीक पुरता नेहाच्या प्रेमात पडला. नेहाच्या मामीची नेहाबद्दलची वागणूक लवकरच नेहाच्या आजीच्या ध्यानात आली. तिने तिच्या मुलाला नेहाला परत तिच्या काकाकडे पाठवून द्यायला सांगितलं. तशी पण नेहाची परीक्षा जवळ आली होती. नेहा जाणार हे कळाल्यावर प्रतीकला खूप वाईट वाटलं. अजून तरी त्याने नेहाला प्रेमाची मागणी पण घातली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच नेहा तयारी करून प्रतीक आणि छकुलीचा निरोप घ्यायला आली. सगळ्यांना जाते बोलून तिने छकुलीला मिठी मारली. इतक्या दिवसात त्या दोघी छान मैत्रिणी झाल्या होत्या, त्यामुळे दोघींच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. प्रतीक नेहाच्या विरहाने जास्त कासावीस झाला, पण तो तिला काही बोलू शकला नाही. सगळ्यांचा निरोप घेऊन नेहा तिच्या मामाबरोबर निघाली. प्रतीक बसस्थानकापर्यंत तिच्या मागे मागे लपून गेला. नेहाने एकदा मागे वळून बघितलं तर तो पटकन झाडामागे लपला. नेहाला कळतो असल्याचे. बस आली आणि नेहा त्यात बसून निघाली. प्रतीक त्या जाणाऱ्या बसकडे बराच वेळ बघत राहिला. शेवटी पाणावले डोळे पुसत घरी गेला. इकडे नेहाला बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. नेहाचे मामा न थांबताच तिला सोडून निघून गेले. नेहा परत तिच्या रोजच्या कामात आणि शाळा अभ्यासात गुंग झाली. पण तिकडे प्रतीकला अजिबात करमत नव्हतं. राहून राहून त्याला नेहाची आठवण येत होती. त्याचा अभ्यासात पण लक्ष लागेना. काय करावे हे त्याला सुचत नव्हतं. तो टेप रेकॉर्डवर फक्त दर्द भरणे गाणे ऐकत असे. एक दिवस त्याच्या आईचं आणि त्याच्या नवीन वहिनीचं भांडण सुरू असताना याने मध्येच किशोर कुमारचं सजनही बारात तो क्या, आईनं मिलन की रात तो क्या, ब्याह किया तेरी यादों से, गठबंधन तेरे वादों से, बिन फेरे हम तेरे, बिन फेरे हम तेरे हे गाणं रावलं. आधी सुनंदाचा पारा चढला होता. तिने रागाच्या भरात कपडे धुवायचं धोपाटणं घालून पार तो टेप रेकॉर्ड फोडून टाकला. एक दिवस प्रतीक आणि छकुली बसून अभ्यास करत होते. अचानक छकुलीच्या दप्तरामध्ये तिला नेहा अभ्यासाला घेऊन यायची ती वही सापडली. दादा बघ नेहाची वही. ती घेऊन जायला विसरली बहुतेक. छकुली प्रतीकला दाखवत बोलली. प्रतीकने पटकन तिच्या हातातून घेतली आणि चाळू लागला. त्यात फक्त अभ्यासाव्यतिरिक्त अजून काहीच नव्हतं. त्याने ती वही ठेवून दिली. आता त्याला परत नेहाची खूप आठवण आली होती, म्हणून तो अंगणात जाऊन बसला. खाटेवर झोपून तो वर आकाशाकडे बघू लागला. त्याला चंद्र दिसला. तो स्वतःशीच पुटपुटला. नेहा यावेळी चंद्र बघत असेल का? तिला येत असेल का माझी आठवण? तो विचार करत तसा झोपी गेला. घरी येऊन दगदग झाल्यामुळे नेहाच्या आईची तब्येत जास्त खालावली होती. आता तर ती कोणाला मदतीला पण बोलावू शकत नव्हती. तिला नेहाच्या आणि मुलांची काळजी वाटायला लागली. माझ्या मागे माझ्या मुलांचं काय या भीतीने ती अजूनच कुमकुवत होत गेली. औषधांचा तिच्यावर काही परिणाम होत नव्हता. जनाजींनी सगळ्यांना पत्र पाठवून शेवटच्या भेटीला बोलावून घेतले. नेहाच्या मोठ्या काकांना पत्र मिळताच त्यांनी निघायची तयारी केली. नेहाची मोठी काकू आणि नेहा दोघीही निघाल्या. त्यांनी नेहाला काही सांगितलं नाही. जेव्हा नेहा तिकडे पोहोचली तेव्हा जमलेल्या सगळ्यांना पाहुण्यांना बघून काहीतरी विपरीत घडल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या मामांनी लगेच तिच्या आईच्या खोलीत तिला नेले. शेवटच्या घटका मोजत असलेली माधवी फक्त नेहाची वाट बघत होती. आई, नेहा रडतच आईला बिलगली. तिचा आवाज ऐकून माधवीने जरा डोळे उघडून पाहिलं आणि तिच्या तोंडावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला ते जमलं नाही. नेहा हमसून हमसून रडत होती. तिचे मामा तिची आजी पण रडता रडता तिला सांभाळत होती.
खूप श्रम घेऊन माधवी बोलली, नेहा, माझी शेवटची एक इच्छा पूर्ण करशील बाळा? नाही, असं बोलू नकोस आई, नेहा म्हणाली. मी नाही जगणार बाळा, मला माफ कर तुला जमलं तर. माधवी, नेहा रडतच होती. जवळच राहुल उभा होता. माधवीने त्याला इशारा केला तसा तो जवळ आला. माधवीने त्याचा हात हातात घेतला आणि नेहाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. नेहा, माझ्या ह्या लहान लेकरांना कधी परक समजू नकोस. यांच्याशी मोठ्या बहिणीसारखी वाग, यांचा सांभाळ कर. बोलता बोलता मध्येच माधवीचा श्वास अडकला. तिला असं शांत झालेले बघून नेहा मोठ्याने रडू लागली. जमलेले सगळे लोक रडायला लागले. जनाजी डोक्यावर हात ठेवून रडू लागले. नेहाच्या काकाने त्यांना सावरलं. नेहा आज खऱ्या अर्थाने अनाथ झाली होती. नेहाच्या आईचं अंतिम संस्कार वगैरे आटपून सगळे पाहुणे आपापल्या घरी निघाले. नेहाची आजी काही दिवसासाठी तिन्ही मुलांना तिच्याबरोबर गावी घेऊन गेली. नेहा तिच्या काकाबरोबर घरी परतली. तिला आईची आठवण आली की एकट्यात ती खूप रडायची. सगळ्या मैत्रिणी आणि घरचे तिची समजूत घालत असत. लवकरच तिने यातून स्वतःला सावरून घेतलं आणि पुन्हा अभ्यासात आणि घरकामात रमू लागली. इकडे प्रतीकला नेहाच्या आजीकडून माधवी गेल्याचे कळले. त्याला खूप वाईट वाटलं. त्याला वाटले की त्याला ह्या क्षणी नेहाजवळ असायला हवं होतं. आता त्याला नेहाची खूपच आठवण येऊ लागली. त्याने छकुलीच्या दप्तरामधील नेहाची ती वही काढली आणि नेहाच्या हाताने लिहिलेल्या अक्षरांना हळू लागला. नेहाच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी आलं. नेहाच्या वहीला त्याने घट्ट मिठी घेतलं आणि तो नेहाच्या आठवणीमध्ये रमून गेला. तिचं हसणं, तिचं नाजूक बोलणं, तिचा सुंदर चेहरा, सगळं त्याला आठवत होतं. तंद्रीत असताना त्याच्या हातातून वही खाली पडली. त्याने पटकन वाकून ती वही उचलली. वही उचलताच त्याच्या लक्षात आले की त्या पानावर नेहाचं पूर्ण नाव, शाळेचं नाव आणि पत्ता लिहिलेला होता. त्याने परत परत तो पत्ता वाचून काढला आणि त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. त्याने लगेच एक पेन आणि कागद काढला. त्यावर तो नेहाला पत्र लिहायला बसला. प्रिय नेहा, तुला आम्ही आठवतो की नाही माहीत नाही, पण आम्हाला तुझी खूप आठवण येते. छकुली आणि मी सारखे तुझ्याबद्दलच बोलत असतो. तू गेल्यापासून इकडे काही करमेनासं झाले. आजीकडून माधवी मावशीबद्दल कळलं. खूप वाईट वाटलं ऐकून. तू कुठल्या त्रासातून जात असेल याची कल्पना आहे मला, पण तू काळजी करू नको. आम्ही आहोत नेहमी तुझ्यासोबत. अभ्यासाकडे लक्ष दे. कसलीच काळजी नको करू. मी तुझ्या शाळेच्या पत्त्यावर पत्र पाठवत आहे, कारण तुझी अभ्यासाची वही तू इथेच विसरलीस. त्यात मला पत्ता मिळाला. याचा राग मानू नकोस, पण तुझी खूप आठवण येत आहे म्हणून पत्र पाठवत आहे. जर तुला पण आमची आठवण येत असेल तर मला माझ्या कॉलेजच्या पत्त्यावर पत्र पाठव. प्रतीक मनोहर शिंदे, BA प्रथम वर्ष, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी, महाराष्ट्र. पिनकोड 445304. एक विनंती आहे, जर तुला नाही आवडलं माझं पत्र पाठवणं तर फाडून फेकून दे, पण कोणाला सांगू नकोस. तुझ्या पत्राच्या प्रतीक्षेत, तुझाच प्रतीक शिंदे. प्रतीकने पत्र छान घडी करून त्याच्या पुस्तकात ठेवून दिलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना पोस्ट करायच्या त्याने ठरवलं. दुसऱ्या दिवशी प्रतीक लवकर कॉलेजला जायला निघाला. वाटेत त्याला पोस्ट ऑफिस दिसलं. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि तो सरळ आत गेला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. त्याने तिथून आंतरदेशीय पत्र विकत घेतलं. त्यावर त्याने घरून लिहून आणलेलं मजकूर परत लिहिलं. परत परत वाचून बघितलं आणि त्याने ते पत्र चिकटवून पत्रपेटीत घालून दिलं. अजूनही त्याचं काळीज धडधडत होतं. मग तो कॉलेजला गेला. त्याला काळजी वाटत होती पत्राचं उत्तर येईल की नाही याची. काही दिवसांनी नेहा वर्गात बसली होती. गणिताचा तास सुरू होता. इतक्यात चपराशीने वर्गात जोरात आवाज दिला, नेहा पाटील. काय झालं रे? गणिताचे शिक्षक म्हणाले. काही नाही सर, पत्र आले नेहा पाटीलचं. चपराशी वर्गातील सगळे मुलं मुली नेहाकडे बघू लागले. नेहा उभी झाली. तिला पत्र लिहिणारं असं कोणीच नव्हतं. तेही शाळेच्या पत्त्यावर पत्र कसं आलं याचाच ती विचार करत होती. कुठून आलं? शिक्षक म्हणाले. वणी, चपराशीने पत्रावरून वाचत सांगितले. माझे मामा राहतात तिथे. नेहाने पटकन बरं घे, शिक्षक म्हणाले. नेहाने पुढे जाऊन ते पत्र चपराशीकडून घेतले आणि तिच्या दप्तरात ठेवून दिले. घरी आल्यानंतर कामामध्ये ती त्या पत्राबद्दल विसरून गेली. रात्री जेवण झाल्यानंतर सुपारीचा पानदान घेऊन आजी जवळ आली. आजी, आज मला छान अशी गोष्ट सांग हं ना. नेहा, कोणती सांगू? आजीने पान बनवत विचारलं. रोज रोज एकच सांगते, आज काही तरी नवीन सांग, नेहा म्हणाली. आज मग मी तुला नल राजा आणि दमयंतीची कथा सांगते. पान दुमडून आजीने तोंडात घातलं. मस्त सांग, नेहा आनंदाने बोलली. आजीने गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि तितक्यात घरातील बाकीचे नेहाचे चुलत भाऊ बहीण पण आजूबाजूला येऊन बसली. सगळेच गोष्ट ऐकायला उत्सुक होते. आजीने गोष्ट छान रंगवून सांगायला सुरुवात केली.
विदर्भ देशाचा राजा भीमाची मुलगी दमयंती आणि निषद देशाचा राजा वीरसेन यांचा मुलगा नल हे दोघेही रूपवान होते. ते दोघेही एकमेकांना पाहता केवळ प्रशंसा ऐकूनच एकमेकावर प्रेम करायला लागले. राजा भीमाने दमयंतीच्या स्वयंवर सोहळ्याचे आयोजन केले. त्यात इंद्र, वरुण, अग्नी व यम आदी अनेक देवतांना आमंत्रित केले. दमयंतीशी विवाह करण्यास देवादिकांसह अनेक जण उत्सुक होते. चारही देव स्वयंवरामध्ये नलराजाचे रूप धारण करून आल्याने पाचही जण नलासारखे दिसत असल्याने दमयंती गोंधळली. मात्र तिचा प्रेमावर इतका विश्वास होता की तिने देवाकडून वरदान मागून नलाला ओळखून त्याची पती म्हणून निवड केली. नल दमयंती हे निसीम प्रेमाच्या बळावर एकत्र आले खरे, मात्र काही काळ गेल्यानंतर त्यांच्यावरही विभक्त होण्याची वेळ आली. नल त्याचा भाऊ पुष्कराकडून सारीपाटाच्या खेळात आपले सर्वस्व हिरावून बसला. त्यामुळे पुढे ताटातूट झाली. दमयंती एका राजघराण्याच्या मदतीने तिच्या माहेरी पोचली. दमयंतीचे वडील राजा भीम यांनी नलाला शोध घेण्याच्या उद्देशाने दमयंतीच्या दुसऱ्या स्वयंवराची घोषणा केली. दरम्यानच्या काळात दमयंतीपासून ताटातूट झालेल्या नलाला कर्काटक नावाच्या विषारी नागाने दंश केल्याने त्याचा रंग काळा पडला. तो पूर्णतः कुरूप झाला. त्यामुळे नल हा भाऊक नावाचा सारथी म्हणून विदर्भात पोचला. आपल्या प्रियकरास ओळखणे दमयंतीस काही कठीण नव्हते. तिने नलाला सहज ओळखले. त्याने त्याचा भाऊ पुष्करासोबत पुन्हा सारीपाट खेळून त्याला पराभूत करून आपले गमावलेले सर्वस्व परत मिळवले. दमयंती केवळ रूपाने सुंदर नव्हती, तर ती मनानेही तितकी सुंदर होती. तिने आपल्या प्रेमाच्या बळावर पतीला ओळखून पुन्हा प्राप्त केले. इतकेच नव्हे तर त्याने जे जे कमावले तेही त्याला पुन्हा मिळवून दिले. तर अशी होती नल दमयंतीची कथा. आजीने गोष्ट संपवली. तसेच सगळे झोपायला पळाले. पण नेहा बराच वेळ त्या गोष्टीचा विचार करत होती. तिला झोप लागत नव्हती. अचानक तिला शाळेत आलेल्या पत्राचे भान आले. तिने दप्तर उघडले. त्यात गणिताचे पुस्तक बाहेर काढले आणि त्यातून ते पत्र काढून उलटून पालटून बघू लागली. त्यावरील नाव तिने वाचले, प्रतीक शिंदे. नेहा भाग 2 तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.